नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा इन फार्मसी पूर्ण आहे आणि त्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना आहेत. या ठिकाणी काय झालेलं आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी ई स्क्रुटिनी हा पर्याय निवडल्यानंतर जे काही त्यांचा फॉर्म आहे तो लॉक्ड झालेला आहे, मात्र अद्याप फॉर्म व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेलं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, काळजी करू नका, लक्षात ठेवा. फॉर्म ज्यावेळेस तुम्ही ई स्क्रुटिनी पद्धतीनं सबमिट करता, त्यानंतर जे व्हेरिफिकेशन आहे ते गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि जे गव्हर्नमेंटचं ॲडमिशन प्राधिकरण आहे त्यांच्यामार्फत हे ॲडमिशनची प्रोसेस ई स्क्रुटिनीमार्फत जे काही व्हेरिफिकेशन आहे ते होत असतं. बरेचसे फॉर्म ई स्क्रुटिनीनं आल्यानंतर फॉर्म व्हेरीफायला वेळ लागत असतो. तुमचं काम काय आहे, फॉर्म सबमिट करण्यापर्यंत. तुम्ही जर तो फॉर्म वेळात मुदतीत जमा केला असेल तर आता व्हेरिफिकेशन करायचं काम गव्हर्नमेंटचं आहे. तरीही तुमचा फॉर्म अद्याप जर व्हेरीफाय झाला नसेल तर या ठिकाणी खाली आल्यानंतर बघू शकता एक एन्क्वायरी किंवा हेल्पलाईनसाठी नंबर दिलेला आहे. त्यावरती तुम्ही कॉल करा आणि तुमचे जे काही डाऊट आहे किंवा काय समस्या आहे ती त्यांना सांगा. त्यानंतर बरेच विद्यार्थी असंही प्रश्न विचारत आहेत की आमचे काही डॉक्युमेंट अजून यायचे आहेत किंवा काही जणांचं रजिस्ट्रेशन राहिलेलं, तर पुन्हा एकदा मुदतवाढ होऊ शकते का? तर लक्षात ठेवा, रिचेकिंगचा रिझल्ट लागलेला आहे. त्यानंतर काही विद्यार्थी पास झालेले आहेत फायनल इयर डिप्लोमा इन फार्मसीमध्ये. अशा विद्यार्थ्यांना देखील डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशनला प्रवेश मिळावा यासाठी या ठिकाणी काही कॉलेजेस आहेत, काही विद्यार्थ्यांनी देखील यासाठी रिक्वेस्ट केलेली आहे. त्या संदर्भात काय निर्णय होईल हे आपल्याला आज संध्याकाळी किंवा उद्या सोमवारपर्यंत कळेल. आज रविवार सुट्टीचा दिवस आहे. जर काही अपडेट आलं तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवलंच जाईल. मुदतवाढ होण्याची शक्यता फार कमी आहे, परंतु रिचेकिंगचा रिझल्ट आत्ताच मागे आलेला असल्यामुळं कदाचित मुदतवाढ होऊ शकते. त्या संदर्भात ठोस अशी माहिती अद्याप माझ्याकडे देखील कुठलीही नाही आहे. त्यामुळे जे काही अपडेट मला पोहोचेल, मी देखील एन्क्वायरी करत आहे. जे काही माहिती माझ्यापर्यंत पोहोचेल मी ते तुमच्यापर्यंत नक्कीच वेळेत पोहोचवली जाईल. सध्या काही गोष्टींचं टेन्शन विद्यार्थ्यांना आहे, ते म्हणजे अजून आमचं कास्ट सर्टिफिकेट किंवा काही डॉक्युमेंट आलेले नाहीत किंवा आमच्या फॉर्ममध्ये काही चुका झालेल्या आहेत, नावामध्ये काही मिस्टेक झालेल्या आहेत. तर लक्षात ठेवा, अशा चुका ज्या तुमच्या झालेल्या आहेत त्या बदल करण्यासाठी ग्रीव्हियन्स पिरियड असतो. सध्या जी माहिती आहे, वेळापत्रक आहे, त्यानुसार तुम्हाला ग्रीव्हियन्स टाकण्यासाठी 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही ग्रीव्हियन्स टाकू शकता. जर यामध्ये मुदतवाढ झाली नाही तर या तारखेच्या दरम्यान तुम्हाला ग्रीव्हियन्स टाकायचा आहे, फॉर्म अनलॉक करायचा आहे लॉग इन करून. ग्रीव्हियन्समध्ये तुमची जी काही तक्रार आहे की काय चूक झाली, काय मिस्टेक झाली, ती त्या ठिकाणी सांगायची आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर हा ग्रीव्हियन्स पिरियड असतो. म्हणजे तुमचे नाव, मार्क्स, कास्ट, कॅटेगरी ज्या काही चुका झाल्या असतील त्यामध्ये बदल करण्यासाठी हा ग्रीव्हियन्स पिरियड असतो. त्यामध्ये बदल देखील होऊ शकतो. काही तारखांमध्ये बदल झाला किंवा जी काही प्रोसेस कधी सुरू होईल त्यावेळेस त्या प्रोसेसच्या दरम्यान महत्त्वाची माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी डिप्लोमानंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला प्रवेश घेत आहेत अशा विद्यार्थ्यांचं शेअर करा. पुन्हा एकदा सांगतो, तुमचा फॉर्म लॉक झाला असेल ई स्क्रुटिनी पर्यायामध्ये आणि अद्याप फॉर्म व्हेरीफाय झाला नसेल तर टेन्शन घेऊ नका. फॉर्म तुम्ही वेळात जमा केला असेल तर पुढचं काम हे गव्हर्नमेंटचं आहे. त्यासाठी खाली एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. त्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉल करायचा. नंबर आहे 918068631700. त्यानंतर दुसरा नंबर आहे 180021294222. तर हे जे हेल्पलाईन नंबर आहेत मी या ठिकाणी हायलाईट करतो आहे पुन्हा. हे हेल्पलाईन नंबर आहेत. कुठल्याही हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा. 10 ते 6च्या दरम्यान कॉल करायचा आहे. आज रविवार आहे, कदाचित कॉल रिसीव्ह नाही होऊ शकणार किंवा बरेच विद्यार्थी कॉल करतात त्यामुळे कॉल रिसीव्ह व्हायला वेळ लागतो. त्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी कॉल करत असताना हे सोमवारी आणि दिलेल्या वेळेच्या मुदतीतच तुम्ही हा कॉल करायचा आहे. ठीक आहे. तर त्यामुळं एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. यावरती कॉल करा. तुमचं जे काही डाऊट आहे ते सांगा. लॉग इन करून चेक करा. फॉर्म अद्याप व्हेरीफाय झाला नसेल तर यांना कॉल करून तुमची जी काही तक्रार आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवा. थँक्यू.